सेवेकरिता निवडलेला अभंग. संत श्रेष्ठ ज्ञानियांचे राजे, साधकाचे मायबाप, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा, चार चरणांचा आणि सर्वात उत्कृष्ट असा हा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगाद्वारे ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करतात. ही प्रतिज्ञा संकोचित नाही. संकोचित जीवन ज्यांचं असतं त्यांना जीव म्हणायचं आणि ज्यांचं जीवन व्यापक असतं त्यांना संत म्हणायचं. आता महात्मा म्हणजे काय? महान आहे आत्मा असा जो तो म्हणजे महात्मा. आणि जो घरापुरता विचार करतो तो जीव. आणि जो जगत कल्याणासाठी विचार करतो त्यासाठी अवतीर्ण होतो तो संत. आता आत्मा मोठा म्हणजे याचा अर्थ असा नाही की बाकीच्यांच्या आत्मे लहान आहेत म्हणून. आत्मा मोठा याचा अर्थ असा की ज्यांचे बोध व्यापक आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, बिंदुना चराचर आपण झाला. अशी हे बोध संत ज्ञानेश्वर महाराजांचे आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जी प्रतिज्ञा केली ती देखील व्यापक आहे. नाहीतर संत ज्ञानेश्वर महाराजांना असंही म्हणता आलं असतं, अवघाची तालुका सुखाचा करीन, उपवाशी मारीन भोवतालचे. पण संत ज्ञानेश्वर महाराज असं म्हटले का? नाही. अवघा तालुका नाही, अवघा जिल्हा नाही, अवघा महाराष्ट्र नाही, अवघा हिंदुस्थान नाही, तर अवघाची संसार सुखाचा करीन अशी प्रतिज्ञा ज्ञानेश्वर महाराजांनी केली. संतांची प्रतिज्ञा आहे आणि संतांचीच प्रतिज्ञा खरी होते. तुम्ही आम्ही प्रतिज्ञा करतो ती प्रतिज्ञा शेवटाला कधीच जात नाही. आता एखादा व्यक्ती संसारात कंटाळलेला असतो, घरात भांडणं झाली ती प्रतिज्ञा करतो, आता मी या घराचं तोंडही पाहणार नाही, परंतु तो लगेच मागे येतो. म्हणजे त्याची प्रतिज्ञा टिकत नाही. तुमची आमची प्रतिज्ञा टिकत नाही. मात्र संतांची प्रतिज्ञा खरी होते. आता लंकेचा राजा रावण सगळ्यांना माहिती, त्याने देखील प्रतिज्ञा केल्या होत्या. तो खूप श्रीमंत होता. त्याच्याकडे शक्ती होती, भक्ती होती, युक्ती होती, संपत्ती होती आणि सत्ता पण होती. म्हणजे तो प्रत्येक गोष्टीसाठी अनुकूल होता. 5 लक्ष घरे पाषाणांची जेथे, 7 लक्ष तिथे भितबंदी, कोट घर जिथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. म्हणजेच 5 लाख घरं दगडांची, 7 लाख घरं विटांची, 1 कोटी घरं काशाची आणि 1 कोटी घरं तांब्यांची आणि 7 कोटी घरं सोन्याची. म्हणजे एवढी मोठी श्रीमंती त्याच्याकडे होती. आता श्रीमंती झाली, आता त्याच्या शक्तीचा विचार करूया. तुम्हाला माहित आहे रावणाने 3 वेळा कैलासवर उचलला होता. म्हणजे रावणाकडे शक्ती देखील आहे. त्याच्याकडे श्रीमंती आहे, शक्ती आहे. आता त्याच्या भक्तीचा विचार करूया. भक्तीचा विचार करायचा झालं तर भगवान शंकराचा सर्वात प्रथम क्रमांकाचा भक्त कोण आहे असं जर कोणी विचारलं तर रावणाकडे बोट दाखवावं लागतं. धन्य भाग्य रावणाचे, काय धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. असंही म्हटलं जातं की रावण शंकराची पूजा करत होता, म्हणजे दररोज करत असायचा. आणि त्या पूजेसाठी 14 माणसं कामावरती होती. तर काही माणसं ही बेराची पान आणून द्यायची, काही माणसं तांबडा घासून द्यायची, तर काही माणसं भस्म लावून द्यायची. अशी 14 माणसं कामावरती होती. आणि त्याचा दररोजचा नियम असा असायचा की 1000 कमळं नियमाने वाहायची. आणि तो एकदा पूजेला बसला की 6 ते 7 तो उठत नसायचा. एक दिवशी घटना अशी घडली की त्याने 999 फुलं कमळाची वाहिली आणि 1 फुल कमी पडलं. आता त्याने असा विचार केला, उठावं तर भक्तीत अंतर पडेल आणि नाही उठावं तर कमळ कमी पडेल. मग त्याने काय केलं, त्याने तो उठलाही नाही आणि त्याच्या भक्तीत त्याने अंतरही पडू दिलं नाही. म्हणजे त्याने काय केलं, स्वतःचं शीर टाकलं आणि तो कमळ म्हणून वाहिलं. म्हणजे त्याची एवढी मोठी भक्ती देखील होती. त्याच्याकडे श्रीमंती होती, भक्ती होती, शक्ती होती. आता आपण संपत्तीचा विचार करू. गाढव वळे गजानन सटवी करे बाळंतपण. म्हणजे रावणाच्या घरी सटवी बाळंतपणाच्या कामावर गणपती बाप्पा गाढव वळवायला. आता तुम्ही भावार्थ रामायण वाचा, त्याच्यामध्ये आहे
ब्रह्मदेव पंचांग पाहायला आणि ते 30 कोटी देव बंदी खाण्यात होते आणि 9 ग्रहाच्या पायऱ्या होत्या. म्हणजे एवढी त्याच्याकडे सत्ता होती. त्याच्याकडे काय काय झालं आता, श्रीमंती होती, भक्ती होती, शक्ती देखील होती आणि त्याच्याकडे सत्ता देखील होती. आता त्याच्या युक्तीचा विचार करू. एकदा रावण जनक राजाकडे गेला आणि जनक राजाला त्यांनी प्रश्न विचारला, धनुराजा का कन्या? म्हणजे धनु आधी की कन्या आधी? आणि राशीशास्त्रानुसार धनुचा क्रमांक कितवा? 6वा आणि कन्याचा क्रमांक कितवा? नाही, धनुचा क्रमांक 9वा आणि कन्याचा क्रमांक 6वा. मग त्याने जनकाला म्हणाला, राशीशास्त्रानुसार तर कन्याचा क्रमांक आधी येतो आणि धनुचा क्रमांक नंतर येतो. मग तू काय कर, कन्या आधी दे, धनुचा नंतर बघू. त्याची युक्ती बघा. पण जनक राजा हे खूप हुशार. जनक राजाने एका वाक्यात उत्तर दिलं, नक्षत्र कुशल भवान, नक्षत्र कुशल भवान. म्हणजे तुझ्याकडे नक्षत्र, म्हणजे त्याला रावणाला म्हणला, लंकेश्वरा तुझ्याकडं नक्षत्र मोजण्याची ताकद आहे, पण तू क्षत्रिय मोजण्यात तरबेज नाहीस. म्हणजे रावणाकडे सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्याकडे युक्ती होती, शक्ती होती, भक्ती पण होती. पण त्यांनी जी प्रतिज्ञा केली होती त्याने तो म्हणजे ती पण शेवटाला गेली नाही. तर त्यांनी काय प्रतिज्ञा केली होती की सोन्याला सुगंध आणेल, खारा समुद्र गोड करेल, आकाशाला पायऱ्या लावेल. आता तसं काहीच नाही. म्हणजे त्याच्या प्रतिज्ञा शेवटाला गेल्या नाही. तर तुमच्या आमच्या प्रतिज्ञा कधी शेवटाला जात नाही. राजाच्या प्रतिज्ञा शेवटाला जातात, फक्त संतांच्या प्रतिज्ञा शेवटाला जातात. विठ्ठल तुमच्या आमची प्रतिज्ञा शेवटाला जात नाही. रावणाची प्रतिज्ञा शेवटाला जात नाही. नव्हे संतांच्या पुढे देवाची देखील प्रतिज्ञा शेवटाला जात नाही. कारण देवाने देखील एकदा प्रतिज्ञा केली होती, पण त्याला माघार घ्यावी लागली. आता कौरव पांडवांचं जेव्हा युद्ध होतं त्यावेळेस दुर्योधनाने देखील प्रतिज्ञा केली होती की सुईच्या अग्रभागी गावे इतकी जमीन सुद्धा तो पांडवांना देणार नाही, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती. पण त्याची देखील प्रतिज्ञा शेवटाच गेली. आता ते कौरव आणि पांडवांचं ज्यावेळेस युद्ध होणार होतं त्याच्या अगोदर श्रीकृष्णाने दुर्योधनाला खूप समजावून सांगितलं, पण दुर्योधन काय मानला नाही. त्याच्यामुळे युद्ध ठरलं. पण युद्धाच्या अगोदर दुर्योधन आणि अर्जुन दोघेही श्रीकृष्णांकडे गेले मदत मागण्यासाठी. आता मदत मागण्याकरता दुर्योधन अगोदर गेला तेव्हा श्रीकृष्ण झोपलेले होते. ही कथा सगळ्यांना माहीत असेल किंवा परिचयातली नसेल तरी तुम्ही सांगा. श्रीकृष्णाचे झोपलेले होते. मग दुर्योधन जाऊन त्यांच्या उशाच्या साईडला जाऊन बसला. त्यानंतर अर्जुन आला आणि अर्जुन श्रीकृष्णांच्या पायाच्या बाजूला जाऊन बसला. मग श्रीकृष्णांना जाग आली. मग श्रीकृष्णांनी अगोदर अर्जुनाला पाहिलं. मग आधी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अरे अर्जुना कधी आलास? हे ऐकल्यावर दुर्योधनाला वाईट वाटलं, कारण तो अगोदर आला होता. मग तो देवाला म्हणतो, अरे देवा त्याच्या अगोदर मी आलो. पण श्रीकृष्ण म्हणाले, पण मला तो अगोदर दिसला म्हणून मी त्याला विचारलं. पण हे सगळं जाऊ द्या. श्रीकृष्ण म्हणतात, हे सगळं जाऊ द्या, मला माहितीये तुम्ही कशा करता आले. म्हणजे श्रीकृष्णांना माहितीये ते कशा करता आले. मग तो श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही काय बोलण्या अगोदर मी काय म्हणतो ते ऐका. श्रीकृष्ण म्हणतात की माझं 56 कोटी यादवांचं सैन्य शस्त्र सामग्रीसह एका बाजूने असेल आणि मी एका बाजूने असेल. ज्या बाजूने मी असेल त्या बाजूने मी युद्ध करणार नाही, शस्त्र हातात घेणार नाही आणि 4 युक्तीच्या गोष्टी सांगेल. हे जे श्रीकृष्णांचं बोलणं झालं. त्यानंतर श्रीकृष्णाने दुर्योधनाला प्रश्न केला, बोल दुर्योधना तुला काय पाहिजे? मग दुर्योधनाने विचार केला. त्याने काय विचार केला की श्रीकृष्ण तर एकट्याला घेऊन काय उपयोग होणार नाही. आणि शेवटी त्यांनी प्रतिज्ञा देखील केली की ते शस्त्र हातात घेणार नाही, परत युद्ध करणार नाही आणि 4 युक्तीच्या गोष्टी सांगेल म्हणतात. पण त्या पण खऱ्या सांगतात की खोट्या सांगतात असं त्याला दुर्योधनाला प्रश्न पडला. मग तो श्रीकृष्णांना म्हणतो, देवा मला ना तुमचं 56 कोटी सैन्य शस्त्र सामग्रीसह द्या. श्रीकृष्ण म्हणतात काही हरकत नाही, घे. मग ते झाल्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारलं, बोल अर्जुना तुला काय पाहिजे? मग अर्जुन म्हणतो, मला काही नको देवा, मला फक्त तू एकटा असला तरी पुरे. हा ठराव ठरला. विठ्ठल
हा ठराव ठरला आणि युद्धाला 4-5 दिवस गेले. युद्धाचे 4-5 दिवस झाले, पण पांडवांकडचं एकही सैन्य मेलं नव्हतं. एकही योद्धा मरण पावला नव्हता. पण कौरवांकडील मोठमोठे योद्धे, रथी, महारथी मरण पावले होते. हे बघून दुर्योधनाला खूप वाईट वाटलं आणि तो पितामह भीष्माचार्यांकडे गेला. आता पितामह भीष्माचार्यांकडे गेला. तो म्हणाला, पितामह, युद्धाला 4 ते 5 दिवस होऊन गेले, पण पांडवांकडील एकही योद्धा कसं काय मेला नाही आणि आपल्याकडे मोठमोठे रथी महारथी मरण पावले. मला असं वाटतं की तुम्ही जरी शरीराने आमच्याकडून असला तरी देहाने किंवा मनाने तुम्ही पांडवांकडे आहात. हे ऐकल्यावरती भीष्माचार्यांना थोडं वाईट वाटलं आणि ते भीष्माचार्य दुर्योधनाला म्हणतात, दुर्योधना, तुला असं वाटतं ना, तर उद्या सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत या भूतलावरती एकही पांडव राहणार नाही, म्हणजे निष्पांडव पृथ्वी करणार अशी अघोर प्रतिज्ञा पितामह भीष्माचार्यांनी केली. ही प्रतिज्ञा केल्यावरती दुर्योधनाला आनंद झाला आणि हीच वार्ता पांडवांना कळाली. धर्मराजाला म्हणजे काळजी वाटू लागली, कारण ही प्रतिज्ञा तुमच्यापैकी कोणाची नव्हती, ती पितामह भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती आणि ते प्रतिज्ञा खरी करणारच असं सगळ्यांना वाटलं. तेवढ्यात म्हणजे तिथले सगळे नकुल, सहदेव, भीम, अर्जुन आणि द्रौपदी सर्वजण चिंतेत पडले आणि द्रौपदीने श्रीकृष्णांकडे धाव घेतली. श्रीकृष्ण आले आणि श्रीकृष्णाने द्रौपदीला विचारलं, का गं द्रौपदी, काय झालं? एवढ्या रात्री तू मला बोलवलंस, काय काम निघालं? द्रौपदी श्रीकृष्णांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि रडू लागली. तिला खूप वाईट वाटलेलं असतं आणि ती म्हणते श्रीकृष्णांना की देवा, उद्या माझ्या पतींना वाचव, कारण की उद्या निष्पांडव पृथ्वी करणार अशी अघोर प्रतिज्ञा पितामह भीष्माचार्यांनी केली आणि ती प्रतिज्ञा ते पूर्ण करणारच. माझे पती वाचू देवा. ही अवस्था श्रीकृष्णांना पावली गेली. मग श्रीकृष्ण असे म्हणतात की द्रौपदी, तू काळजी करू नकोस, मी जे सांगेन फक्त ते तू ऐक. द्रौपदी म्हणते, देवा तू काहीही सांग, तू जे सांगशील ते मी ऐकेन, फक्त तू माझे पती वाचव. मग श्रीकृष्ण द्रौपदीला घेऊन पितामह भीष्माचार्यांच्या कर्णकुटीजवळ गेले आणि तिथं आता श्रीकृष्णांनी घोंगडी अंगावरती घेतली होती आणि द्रौपदीची चपला त्यांच्या हातात होत्या आणि त्यांनी द्रौपदीला असं सांगितलं होतं की द्रौपदी, तू जा आणि पितामह भीष्माचार्यांचं दर्शन घे. आणि श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे द्रौपदी पितामह भीष्माचार्यांच्या समोर गेली आणि त्यांचं दर्शन घेतलं. तर पितामह भीष्माचार्यांना माहित नव्हतं की ते कोण आहे म्हणून. पितामह भीष्माचार्यांनी आशीर्वाद काय दिला असेल, पुत्रवती भव. हे ऐकल्यावरती द्रौपदी काय म्हणाली, हा आशीर्वाद या जन्माचा आहे की पुढच्या जन्मीचा? हे ऐकल्यावरती पितामह भीष्माचार्यांना प्रश्न पडला की कोण आहे? ते म्हणाले, कोण आहे? द्रौपदी. द्रौपदी म्हणाले, होय, मी द्रौपदी. आता तुम्ही तर म्हटलं उद्या निष्पांडव पृथ्वी करणार, मग हा आशीर्वाद या जन्माचा आहे का पुढच्या जन्माचा? द्रौपदीला मग भीष्माचार्य म्हणतात, तू कोणासोबत आलीस? मग द्रौपदी म्हणते, मी माझ्या नोकरासोबत आली. म्हणजे श्रीकृष्णांनी तिच्या नोकराचा वेश घेतलेला होता. आणि मग पितामह भीष्माचार्यांनी द्रौपदी श्रीकृष्णांकडे गेली आणि पितामह भीष्माचार्यांनी पाहिलं की त्यांच्या हातामध्ये द्रौपदी चपला होता, त्यांनी घोंगडी बांधून घातलेली होती. पितामह भीष्माचार्यांनी ती घोंगडी काढली आणि त्यांना ओळखू आले हे देवेत म्हणून. पितामह भीष्माचार्य देवाला म्हणतात, देवा, माझ्यासारखे हजारो भीष्माचार्य जरी होऊन गेले या पृथ्वीवरती, माझ्यासारखे हजारो जरी भीष्माचार्य होऊन गेले तरी पांडवांना काहीही होणार नाही, कारण पांडवांच्या पाठीशी तू आहेस. आता युद्धाचा दिवस उतरला. आता अर्जुन समोर आणि भीष्माचार्य समोर त्यांचं युद्ध चालू झालं. होतं. आता पितामह भीष्माचार्यांनी शेवटचा बाण काढला. श्रीकृष्णांना समजून आलं की हा शेवटचा बाण आहे म्हणल्यावरती अर्जुनाचा प्राण झाला. मग श्रीकृष्णांनी रथातून खाली उडी मारली आणि हातात सुदर्शन चक्र घेतलं आणि तो श्रीकृष्ण पितामह भीष्माचार्यांच्या अंगावर फिरकवणार. तोपर्यंत भीष्माचार्यांनी त्यांना आवाज दिला आणि म्हणाले, देवा, तुम्ही तर प्रतिज्ञा केली होती की तुम्ही हातात शस्त्र घेणार नाही,
तुम्ही प्रतिज्ञा मोडली. म्हणजे तुम्ही देव असून देखील प्रतिज्ञा मोडली. देवाने प्रतिज्ञा मोडली. मग पितामह भीष्माचार्य म्हणतात, आता तुम्ही मला खुशाल मारा. म्हणजे आणि श्रीकृष्णाचे लक्ष करा, त्यांनी प्रतिज्ञा मोडलेली. म्हणजे भीष्म पण केला खरा, धनुर्धर रक्षले. म्हणजे देवाची प्रतिज्ञा इथून मोडली. त्यांनी भीष्माचा पण खरा केला आणि अर्जुनाला देखील वाचवलं. म्हणजे संतांच्या पुढे देवाची देखील प्रतिज्ञा, देवालाही प्रतिज्ञा माघारी घ्यावी लागते. त्यामुळे संतांची प्रतिज्ञा कधीही खरी होते. आणि ही प्रतिज्ञा देखील ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिज्ञा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज पहिल्या अभंगामध्ये, पहिल्या चरणामध्ये म्हणतात, अवघाची संसार आनंदे भरील ती जग. हे ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिज्ञा. आता आपण संसाराचा विचार करू. आता संसार म्हणजे आपल्याला काय माहितीये? संसार म्हणजे घर, दुकान, मुलं, बाळ, हे सगळं आपल्याला माहितीये. संसार म्हणजे हे. आणि आपण या संसारामध्ये सुखी राहण्यासाठी काय काय करतो? तर धन कमवण्यासाठी आपण खूप कष्ट करतो. त्याच्या पाठीमागे खूप पळतो, त्याच्या पाठीमागे खूप लागतो आणि ते पण आपल्याला सुख भेटत नाही. आता या संसारामध्ये दोन लोक असतात, म्हणजे दोन प्रकारचे व्यक्ती असतात. एक श्रीमंत आणि एक गरीब. तर मीडियम पण असेल पण त्यांचा जास्त कोण विचार करत. आता श्रीमंत आणि गरीब याच्यामध्ये जर आपण विचार केला तर आपल्या ह्याने सुखी कोण असेल? जो श्रीमंत असेल तो आपल्या ह्याने आपल्याला काय वाटणार?
तो सुखी आहे आणि जो गरीब आहे त्याच्याकडे खूप दुःख आहे असं आपल्याला वाटणार. पण त्या श्रीमंताला जर जाऊन आपण विचारलं का रे बाबा तू सुखी आहेस का, तर तो असंही उत्तर देणार नाही की मी सुखी नाही आहे म्हणून. पण तो काय म्हणणार की मला अजून कमवायचे, अजून धन कमवायचं, म्हणजे तो अजूनही सुखाच्या पाठीमागे आहे. आणि आपण एखाद्या गरीबाला जाऊन विचारलं का रे बाबा तू सुखी आहेस का, तो काय म्हणणार हो मी सुखी आहे, मला जेवढं दिलंय देवाने तेवढ्यात मी सुखी आहे आणि शेवटी माझ्या पाठीमागे देव आहेच, म्हणजे त्याचा देवावरती विश्वास आहे म्हणून तो सुखी आहे. आणि हा श्रीमंत असतो तो नुसतं पैसे कमवण्याच्या पाठीमागे असतो, त्याच्यामुळे त्याला सुख असं वाटतं की त्याला सुख भेटतंय ते पैसे कमवून, पण तसं नसतं. ते सुखाच्या पाठीमागे लागतं पण त्याला दुःख खूप येत असतं. तसंच आणि हा संसार असा आहे की आपण जसं ह्या संसाराला पाहू तसंच आपल्याला हा संसार देणार. म्हणजे या संसारामध्ये पण दोन लोक असतात, अजून एक ज्ञानी आणि एक अज्ञानी. आता मी म्हटलं ज्ञानी आणि अज्ञानी. आता आपल्याला असं काय वाटेल की ज्ञानी म्हटलं की जी लोक शिकलेली आहेत, जे लोक खूप मोठे मोठे शिकले आहेत, ते आपल्याला असं वाटतं ते लोक म्हणजे ज्ञानी. आणि अज्ञानी कोण, जे काही शिकले नाही, ज्यांना लिहिता वाचता येत नाही ते अज्ञानी. पण इथं तसं नाही. आता ज्ञानी लोक जे शिकले नाही आहेत ते पण ज्ञानी लोक असू शकतात आणि अज्ञानी लोक जे शिकले ते पण अज्ञानी लोक असू शकतात. आता इथं संसार हा प्रकार असा आहे की या संसारामध्ये अज्ञानी लोकांना हा संसार दुःखाचा वाटतो आणि ज्ञानी लोकांना हा संसार सुखाचा वाटतो. आता तुम्ही म्हणाल असं का की अज्ञानी लोकांना दुःखाचा वाटतो आणि ज्ञानी लोकांना सुखाचा वाटतो? कारण अज्ञानी लोक ह्या संसाराला सत्य मानतात, ह्या संसारात ज्या घटना घडतात त्या सगळ्या सत्य आहेत असं म्हणतात, म्हणून त्यांच्यासाठी हा संसार दुःखी आहे. आणि ज्ञानी लोक हा संसार मिथ्या आहे, मिथ्य म्हणजे हा संसार खोटा आहे असं मानतात. त्याच्यामुळे ते या संसारात जास्त अडकत नाही, ते देवाच्या म्हणजे परमार्थामध्ये जास्त असतात, त्यामुळे त्यांना हा संसार सुखी असतो. सुखी असतो. बरोबर. आता एक दोन मित्र असतात, ते संध्याकाळचं म्हणजे खूप अंधार असतो आणि त्यावेळेस असं रस्त्याने चालत असतात आणि तिथे कोणाचा तरी मोत्याचा हार पडलेला असतो एका साईडला आणि त्यातला एका मित्राला असं वाटतं की तो साप आहे म्हणून त्यासाठी ते काय झालं दुःख, आणि एका मित्राला असं वाटतं की तो मोत्याचा हार आहे म्हणून तो त्याच्याकडे धावतो, त्यासाठी ते काय सुख. तसं संसारात तसंच आहे. आणि आपल्यातले बऱ्यापैकी शेती करत असते, शेतामध्ये आपण हे पीक लावतो, कोणी म्हणजे ऊसाचं पीक असतं, मिरचीचं पीक असतं, कारल्याचं पीक असतं, असे बरेच पिकं असतात, मेथी असेल, शेपा असेल, असे बरेच पिकं असतात. आपण त्याला पाणी एकच देतो, पण ते जर ऊसाला गेलं तर ते गोड होतं, मिरचीला गेलं तर ते तिखट होतं आणि कारल्याला गेलं तर ते कडू होतं. तर संसारातही असंच आहे, आपण जसं या संसाराला पाहू तसं हा संसार आहे. पण काही लोकांचं असं असतं की ते म्हणतात या संसारात राहूनही आम्ही देवाचं करतो, परमार्थ वगैरे करतो, पण देव आम्हाला कधी भेटलाच नाही ना, देव आम्हाला कधी साथ देतो, देवांच्या पाठीशी कधीच नाही. पण त्या लोकांना हे माहीत नसतं की जेव्हा जेव्हा त्यांच्यावरती संकट आले किंवा जेव्हा जेव्हा ते सुखाचे दिवस घेतात त्याच्या पाठीमागं देवच असतो. ते संकटात त्यांना ज्यांनी मदत केली, ज्यांनी त्यांना सावरलं, त्यांच्याही देहामध्ये देव असतो. आणि सुखामध्ये पण ज्यांनी त्यांना साथ दिली, त्या संकटातून वरती येण्यासाठी आणि सुखापर्यंत जाण्यासाठी ज्यांनी साथ दिली तोही देवच असतो. पण त्यांना हे समजत नाही, त्यांना असं वाटतं की आम्ही खूप कष्ट केलं, आम्ही सगळं केलं, त्याच्यामुळे आम्हाला ही उंची भेटली, आम्ही ह्या उंचीवरती आहोत. पण त्याच्या प्रत्येक कारणामागे देव असतो आणि आमच्या प्रत्येकामध्ये देव आहे, फक्त तो ओळखता आला पाहिजे. विठ्ठल आपल्याला ते ओळखता येत. आणि एक कथा अशी आहे मी वाचली होती की एक गृहस्थ असतो, म्हणजे बाहेर आलेला असतो तो, आणि तो समुद्राकाठी कपडे काढून बसलेला असतो. तो खूप वेळ बसलेला असतो आणि त्या गावातल्या लोकांनी त्याला पाहिलेलं असतं. त्या गावातली 2-3 लोक येतात आणि त्याला विचारतात का रे बाबा तू किती वेळ झाला तू कपडे काढून बसलायस? तो तुला काय म्हणजे कशासाठी तू बसला इथं कपडे काढून? तो म्हटलं की मला आंघोळ करायची, पण या समुद्राची लाटा संपतच नाहीये आणि जोपर्यंत हा
मरेपर्यंत मी काय आंघोळ करणार. मग ते खूप छान उत्तर देतात ते गावकरी. म्हणतात की तू आयुष्यभर जरी या समुद्राच्या काठी बसलास आधाच कपडे काढून तरी सुद्धा तुला आंघोळ करता येणार नाही, कारण ह्या समुद्राच्या लाटा कधी संपणार नाही. मग तो सद्गुरू म्हणतो मी काय करू, कारण ह्या लाटा तर कधी संपणार नाही, मग मी आंघोळ कशी करू. मग ते गावातले लोक म्हणतात की तू काय नाही डायरेक्ट उडी टाक आणि सांभाळून आंघोळ करून परत बाहेर. म्हणजे या संसारात काही लोक असं म्हणतात की आमच्या संसारामध्ये खूप कामं असतात आम्हाला, आणि हे काम झालं की आम्ही परमार्थ करू, परत हे झालं की आम्ही ज्ञानेश्वरी वाचू, हे झालं की आम्ही रामायण पाहू, रामायण करू, रामायण वाचू, सगळं म्हणतात. पण त्यांना काही या संसारामधून वेळ भेटतच नाही, आणि शेवटी तो परमार्थ राहून जातो आणि आयुष्यभर ते परमार्थ करत असतो. त्यामुळे या संसारात जर आपण जगतोय राहतोय तर संसारासोबत आपण देवाकडेही पाहिलं पाहिजे, परमात्मा देखील करायला पाहिजे. आणि जर आपण परमात्मा करू, परमात्माच्या सानिध्यात राहू, तरच आपलं जीवन सफल आहे. आता ज्या संपत्तीच्या पाठीमागे आपण धावतो, त्यांनी 6 प्रकार सांगितले संपत्तीचे. एक आसुरी संपत्ती, धनसंपत्ती, पुण्यसंपत्ती, ज्ञानसंपत्ती, देवी संपत्ती आणि नामसंपत्ती. आता आसुरी संपत्तीचे 6 लक्षणं आहेत. ते 16व्या अध्यायातील श्लोकामध्ये सांगितले. दंभोदर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेवच आज्ञानांचाभिजातस्य पार्थ संपदमासुरी. म्हणजे ज्यांच्याकडे दांभिकपणा आहे, जे निष्ठुर आहे, जे अहंकारी आहे, ज्यांच्याकडे दान म्हणजे देण्याची भावना नाही, ते लोक आसुरी संपत्तीमध्ये जन्म पावलेले असतात. आता आपल्यातील बघा कोणाकडे काय आहे ते आसुरी संपत्तीमध्ये जन्म पावलेले असतात, आणि ते लोक जगाला त्रास देण्याकरिता जन्मलेले असतात असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि या लोकांना नरक हा भेटतोच. आता दुसरी संपत्ती आहे धनसंपत्ती. आता या संपत्तीमध्ये 2 प्रकार आहेत, एक स्थावर संपत्ती आणि एक जंगम संपत्ती. स्थावर संपत्तीमध्ये काय येतं, जे घर, दुकान, परत जमीन, हे सगळं स्थावर संपत्तीमध्ये. आणि जंगम संपत्तीमध्ये पैसे, परत दागदागिने, हे सगळं जंगम संपत्तीमध्ये. आता या संपत्तीमुळे आपल्याला तेवढ्यापुरता आनंद भेटतो, कारण पैसे आले आणि लगेच गेले, तेवढ्यापुरतं तेवढं आपल्याला समाधान भेटणार. आणि तेच पैसे जर आपण चांगल्या कामासाठी वापरले तर ते आपल्यासाठी ते पुण्य झालं, आणि तेच जर वाईट कामासाठी वापरलं तर ते आपल्यासाठी पाप झालं. आणि त्याच्यानंतर आहे पुण्यसंपत्ती. जे लोक 1000 यज्ञ करतात ते इंद्र होतात, आणि आपल्याला ब्रह्मदेवाकडे जाण्याची म्हणजे हे भेटते याच्यामध्ये, आणि स्वर्गाचं सुख भेटतं स्वर्गात गेल्यावर. आता तिसरी ज्ञानसंपत्ती. त्याच्यानंतर आहे ज्ञानसंपत्ती. आता जे लोक लहानपणापासून म्हणजे ज्ञान कमवण्याच्या ह्याच्यामध्ये असतात, ते डॉक्टर होतात, वकील होतात, इंजिनियर होतात, आणि ते समाजामध्ये त्यांचा म्हणजे मानही वाढलेला असतो, त्यांना धनही प्राप्त होत असतं. पण ही संपत्ती कोणी चोरू शकत नाही, आणि ही संपत्ती कोणी विकतही घेऊ शकत नाही. पण ही संपत्ती आपण दुसऱ्यांना दान म्हणून देऊ शकतो, दुसऱ्यांचं भलं ह्याच्यातून होऊ शकतं, आणि आपल्या जीवनामध्ये खूप मोठा साठा होतो या संपत्तीमध्ये. आता चौथी संपत्ती आहे दैवी संपत्ती. आता या संपत्तीमध्ये 26 लक्षणं सांगितलेली आहेत. तर 16व्या अध्यायामध्ये आहे अभयं सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आचर अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुत्व मार्दवम धीर चापल तेजा क्षमा धृती शौचम अद्रोहो नाति मानिता भवंती संपदन दैवी अभिजातस्य भारत. आता याचा जर अर्थ बघितला त्याच्यामध्ये 26 लक्षणं आहेत. त्याच्यामध्ये आहे दान देण्याची भावना, परत आपण आपल्या मनातील प्रेम, दुसऱ्यांबद्दल सद्भावना, ह्या बऱ्याच अशा 26 लक्षणं याच्यामध्ये दाखवलेल्या सांगितलेले आहेत. आणि देवी संपत्तीमुळे आपल्याला मोक्ष मिळतो, पण संतांना मोक्ष नको आहे म्हणून त्यांनी मोक्ष नाकारला. आता 6वी संपत्ती जी खूप महत्त्वाची आहे नामसंपत्ती. आता या सगळ्या संपत्तीमध्ये ही सर्वात श्रेष्ठ मानली जाते. या संपत्तीमुळे देव आपल्या पाशी येतो आणि आपल्या मागे पुढे देव उभा असतो.
म्हणजे मागे पुढे उभा राहे सांभाळायचा. मागे पुढे उभा राहे मागे पुढे उभा राहे सांभाळायचा. आली या आघात निवारावं. म्हणजे देव आपल्या पाठी मागे पुढे उभा असतो आणि तो आपल्याला सांभाळत असतो. आपण कोणत्याही संकटात असो आपल्याला तो सांभाळत असतो. आता या संपत्तीमध्ये आपल्याला कोणती संपत्ती घ्यायची ते बघा. आता मी आता थोडक्यात सांगते. आसुरी संपत्तीमुळे आपल्याला नरक भेटू शकतो. धनसंपत्तीमुळे आपल्याला व्यावहारिक भोग मिळू शकतो आणि पुण्य संपत्तीमुळे आपल्याला स्वर्गातील भोग मिळू शकतो. ज्ञान संपत्तीमुळे धन आणि माल दोन्ही मिळू शकतात आणि देवी संपत्तीमुळे मोक्ष मिळू शकतो आणि नाम संपत्तीमुळे साक्षात देवाची प्राप्ती होऊ शकते. विठ्ठल संसाराचा विचार करत असताना आपण मनाने कधी नामस्मरण करत नाही आणि कोणी सांगितलं तरी आपण 2-4 दिवस करतो आणि परत तसंच सोडून देतो. नामस्मरणामुळे खरंच देव आपल्या म्हणजे आपण जेवढं नामस्मरण करेल तेवढं आपल्या देव सोबत राहतो. आणि आता बरेच जण असं म्हणजे विना सांगितल्याशिवाय कोण तर करतच नाही. पण सपोज म्हणजे समजा आपण जर सोबत बसलो एकत्र बसलो आणि आपल्याला असा काहीतरी विषय दिला किंवा आपल्याला कोणीच नाही काही सांगितलं की तुम्ही काय बोलू नका, पण आपण एकत्र बसल्यावर ते आपल्या वेगळ्याच चर्चा करायला असतात की हिचं काय झालं, तुझं काय झालं, मी काय केलं, तू काय केलं, आज हिने काय केलं, हिने कोणाचं तरी चुकलं सांगितलं हिला, म्हणजे आपलं असं चाललं असतं सगळं. पण ते जर आपण नामस्मरणात घालवलं, सगळ्यांनी एकत्र बसून जर नामस्मरण केलं तर तो एक मोठा यज्ञ होऊ शकतो. नामस्मरण यज्ञ तो एक खूप मोठा होऊ शकतो आणि त्याच्यातून आपल्याला देवाची प्राप्ती सगळ्यांना सोबत होऊ शकते. पण उगाच आपण वेळ कशातही घालवतो, काय काम नाही म्हणून चला बसलो बोलत आहोत, पण देवाचं नाव घ्यायला कधी कोणाच्या मनात येतं. आणि जरी सांगितलं भजनात कीर्तनात सांगितलं तुम्ही नामस्मरण करा, नामस्मरण करा, आपण तेवढं लक्षात ठेवतो. हा महाराजांनी सांगितलं होतं नामस्मरण करायला, 2 दिवस केले, 3 दिवस केले, 4थ्या दिवशी अरे देवा मला आज काम आहे, मी आता खूपच बिझी, आता मी नसतो, म्हणजे राहू दे उद्या करू, परत झालं तेही विसरतो. म्हणजे आपण कोणत्याही कामात असू द्या आपण नामस्मरण केलं पाहिजे. आता आपण भाजी नीट करतो त्यावेळेस आपण काय एकमेकांशी बोलत असतो किंवा फोनवर बोलतो, तेवढं ते न करता जर आपण नामस्मरण झालं तर ते पण आपलं चांगलं होईल आपल्यासाठी. आणि भांडी घासतो म्हणजे काही करतो किंवा तुम्ही पण बऱ्याचपैकी बाहेर वगैरे जा किंवा गाडीवरती प्रवास करत असता त्यावेळेस पण नामस्मरण आपण करू शकतो. हरी बोला भांडता, हरी बोला
भांडण झालं. आता नामस्मरणाचा विषय निघला म्हटल्यावरती रामाचा आणि हनुमंताचा एक दृष्टांत सांगते. म्हणजे ज्यावेळेस सेतू बांधायचा होता त्यावेळेस नळ आणि नील हे दोन रावण होते. वानर. विठ्ठल विठ्ठल नळ आणि नील हे वानर होते आणि त्यांना म्हणजे त्यांनी जे दगड टाकतील ते करणार होते. त्यांना गर्व झाला होता त्याच्यामुळे त्यांचे ते दगड करले नाही परत पाठीमागे. नंतर मग हनुमंतरायाने काय केलं, हनुमंतराय म्हणाले एका दगडावरती रा लिहा आणि एका दगडावरती म लिहा म्हणजे दगड तरंगली. आणि खरंच दगड तरंगली आणि सीता तयार झाली. आता ही वार्ता म्हणजे लंकेमध्ये पोहोचली आणि सगळ्यांना असा विचार पडला की आता राम एवढं मोठं आहे त्याच्यामुळे सेतू लगेच बांधून झालं म्हणजे आता ते सगळे इकडे येते. आणि ही बातमी तर रावणाकडे पोहोचली की राक्षसांना सगळ्यांना माहीत झाले त्यामुळे राक्षस सगळे चिंतेत पडले आहेत. मग रावणाने सगळ्यांना समुद्राकाठी बोलवलं आणि त्यांना म्हणाले की तुम्हाला असं वाटतं का ना की राम नामामध्ये शक्ती आहे, त्यांच्या नावामुळे दगड तरंगले, पण माझ्याही नामात शक्ती आहे. मग त्यांनी एक मोठासा दगड उचलला आणि काहीतरी फुटल्यासारखं केलं आणि तो दगड समुद्रामध्ये टाकला आणि तो खरंच तरंगला. आणि मग रावण म्हणाला तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर तुम्ही सगळे जाऊन त्याच्यावरती बसा. मग सगळे राक्षस जाऊन त्या दगडावरती बसले पण दगड म्हणजे तरंग. राक्षसांना आनंद वाटला की रावणाच्या नावाने सुद्धा दगड तरंगतो. सगळं शांत झालं आणि तो दगड तरंगतच होता. आणि मग ज्यावेळेस रावण शयन कक्षामध्ये आला आणि मंदोदरी तिथं होती. आता मंदोदरीला सगळं ओळखता येत होतं म्हणजे मंदोदरी रावणाला म्हणाली मी आतापर्यंत असं ऐकलं होतं की राम नावाने दगड तरंगतो पण मला आता वेगळीच वार्ता ऐकू आली आहे की तुमच्या नावाने दगड तरंगले म्हणून. रावण म्हणाला हो जाऊन बघ वाटलं असं शंका येत असेल तर. मग मंदोदरी म्हणते की मला नाही खरं वाटत. मग रावण तिला म्हणतो की खरं तर माझ्या नावाने दगड तरंगलेलाच नाही. मी रामाचं नाव घेतलं आणि तो दगड टाकला त्याच्यामुळे तो दगड तरंगला आणि राक्षसांची भीती कमी व्हावी त्यासाठी मी त्यांना सांगितलं की माझ्या नावाने दगड तरंगले. म्हणजे रावणाला देखील रामाचं नाम घ्यावं लागलं तेव्हाच दगड तरंगला. विठ्ठल आता मी ह्याच्या अगोदर एक उच्चार केला होता की हा संसार मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे काय, खोटा. तर याच्यावरती काही कथा अशा सांगितल्या जातात की बागुलबुवाची कथा आहे, ससशृंगाची एक कथा आहे आणि आता मी जी कथा सांगते ती एक कथा आहे की ब्रह्मदेवाची मुलगी आणि मारुतीरायाचा मुलगा यांचा विवाह आणि त्यांच्या विवाहामध्ये सशाच्या शिंगाचे खांब, आकाशाचा मंडप आणि फुलं आणि जे काय उभा केलं ते सगळं आकाशाचं आणि जेवणासाठी काय तर खडीसाखरेची उसळ आणि 2-3 दिवस भिजत ठेवलेल्या कासवीच्या तुपातील जिलेबी असं काही तिथे सांगितलेलं आहे. आणि ह्याला लग्नाला माणसं तर बिना शिऱ्याची लग्नाला माणसं. तर हे शक्य आहे का? नाही. म्हणजे हे असंभव आहे. तसं हा संसार असंभव आहे. या संसारामध्ये जे काही घडतं ते आपण म्हणजे एखादी जरी घटना आपल्या आयुष्यामध्ये घडली छोटी जरी तरी आपल्याला ते वाईट वाटतं की अरे बापरे आपल्या आयुष्यामध्ये एवढी मोठी घटना घडली पण ती सत्य नाही. शेवटी नामस्मरण केल्यावरती आपल्याला बरं वाटतं आणि त्यामुळे नामस्मरण ही केलं पाहिजे.
वावगाची भ्रम नको देवा. वावगाची भ्रम नको देवा. खूप छान. सूर्याच्या किरणाने जसं आपल्याला मृगजळ भासतं तसंच हा संसार आहे. हे पण फक्त भासतं, म्हणजे ब्रह्माच्या आज्ञाने आपल्याला हे विश्व भासतं. साते आली या ओळगाच्या रंग जग अध्यस्त आहे आणि ब्रह्म हे अधिष्ठान आहे. जसं अध्यस्त वस्तू अधिष्ठानावरती कल्पित असते, तसं हे जग म्हणजे अज्ञानाने प्रतीत असणारे आपण ब्रह्मावरती आपण अध्यस्त आहोत आणि ब्रह्मावरती अधिष्ठान आहे. आणि या म्हणजे हे अज्ञान आपल्याला कसं निवृत्त होईल, तर ब्रह्मज्ञानाने हे अज्ञान निवृत्त होईल. आणि हे अज्ञान निवृत्त झाले म्हणजे काय झालं, तर अधिष्ठान रूप परब्रह्मच इथे शिल्लक राहिले. तर हेच अधिष्ठान सर्वांना ज्ञान करून देणं म्हणजे संसार सुखाचं करणं ठरलं. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय, अवघाची संसार सुखाचा करीत आनंदे भरी न ते मिळव. आता संसार म्हणजे असं नाही की सगळं गाडी बंगला दुकान जमीन वगैरे. संसार म्हणजे हा नाही, तर संसार म्हणजे पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण, म्हणजे जन्म मरण हा संसार आहे. आणि अशा जन्म मरणाच्या संसारामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ही प्रतिज्ञा केली की अवघाची संसार सुखाचा करीत. आणि हा संसार सुखाचा करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ही प्रतिज्ञा केली. आणि ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिज्ञा शेवटायला गेली.